नमस्कार. RRC नेटवर्कच्या ताज्या बातमीपत्रात आपले स्वागत. अशा आहेत आजच्या प्रमुख घडामोडी. हेडलाइन्स प्रस्तुत करता पंकज कोठारेज, कोठारी कन्स्ट्रक्शन कंपनी, रामी हेरिटेज, जुना RTO ऑफिस समोर, अकोला. शहरात रस्त्यावर पादचाऱ्यांना चालण्यासाठी फुटपाथ नाही, राजकीय हस्तक्षेप नसताना प्रशासन गप्प का? अकोट सहकारी सूतगिरणी कामगारांचे शोले स्टाईल आंदोलन, कामगारांच्या हक्काचे पैसे त्वरित देण्याची मागणी. सर्दी खोकल्यासाठी डॉक्टरांचा सल्ला योग्य, सल्ल्याशिवाय औषध घेतल्यास होऊ शकतो गंभीर परिणाम. शहरात अवैध वाहतुकीने गाठला कळस, खासगी वाहनात क्षमतेपेक्षा जास्त शालेय विद्यार्थ्यांचा प्रवास. बाजार समितीमधील व्यापारी आणि अडत्याच्या वादात माथाडी कामगारांनी केले काम बंद आंदोलन. आता सविस्तर बातम्या. अकोला शहरातील मुख्य रस्त्यांवर पादचाऱ्यांना चालण्यासाठी फुटपाथ नाहीत. फुटपाथ अतिक्रमणाने गिळल्याचे चित्र आहे. सायंकाळी विक्रेत्यांचे अतिक्रमण सर्वाधिक असते. नागरिकांना प्रचंड त्रास होतो. तर दुसरीकडे अतिक्रमणाच्या विळख्याने नागरिक चांगलेच त्रस्त झाले आहेत. रस्त्यावरून वाहने पण चालविता येत नाहीत, इतके अतिक्रमण शहरात आहे. शहरातील फुटपाथवर कायमस्वरूपी अतिक्रमण असून ते दूर करण्याची गरज आहे. अकोला शहरातील फुटपाथवर एवढी अतिक्रमणे आहेत की येथे कधीतरी फुटपाथ होता असे म्हणण्याची वेळ आली आहे. नगर रचना विभागाने टेप लावून मोजणी केली आणि मार्किंग केल्यावर फुटपाथ बाहेर येतील. राजकीय हस्तक्षेप महापालिकेत नसताना प्रशासन अतिक्रमण रहित रस्ते निर्माण करण्यासाठी हिंमत का दाखवित नाही असा प्रश्न उपस्थित होतो. फुटपाथ नागरिकांना चालण्यासाठी असतात याची जाणीव मनपा प्रशासनाला राहिली नाही. फुटपाथवर जागा मिळेल तेथे पादचाऱ्यांना त्रासदायक ठरतील असे अतिक्रमण आहे. त्यामुळे पादचाऱ्यांना नाईलाजास्तव मुख्य रस्त्यांवरून ये-जा करावी लागते. रस्त्याच्या कडेला फुटपाथ तयार केले आहेत, त्यामुळे अतिक्रमणे होतात. नागरिक फुटपाथ नसल्यामुळे नागरिकांना मुख्य रस्त्यांवरून ये-जा करावी लागते. अनेकदा वाहन चालक नियंत्रण सुटल्यावर पादचाऱ्यांच्या अंगावर वाहने घालतात, अशी ओरड नागरिकांची आहे. महापालिकेत राजकीय सत्ता नाही, त्याचबरोबर प्रशासनात राजकीय हस्तक्षेप नसताना प्रशासक या ठोस निर्णय का घेत नाहीत अशी विचारणा आता होत आहे. अकोट तालुका सहकारी सूतगिरणीच्या कामगारांनी कामगारांचे पैसे लवकरात लवकर देण्यात यावे यासह विविध मागण्यांसाठी अकोट तहसील कार्यालयाजवळील पाण्याच्या टाकीवर चढून शोले स्टाईल आंदोलन सुरू केले. जोवर कामगारांच्या मागण्या पूर्ण होणार नाहीत तोपर्यंत आंदोलन सुरूच राहील असा पवित्रा यावेळी कामगारांनी घेतला. आपण सर्वजण आज जमलेलो, पण असेच आपण जवळपास आपण 20 ते 25 वर्षापासून आज हे आपण लढा देऊन राहिलेलो. आपल्या सुटकीने बंद जवळपास 28 वर्ष झाले. आज आपल्याला कोणाही न्याय दिलेला नाही. खूप आपण हा जो आजचा जो ठरवला आहे आंदोलन, याच्या अगोदर आपण खूप आंदोलन केलं, पण याच्यापेक्षा तीव्र आंदोलनही याच्यापेक्षा तीव्र आंदोलन होणार नाही. हेच तीव्र आंदोलन, हे शेवटचं आंदोलन. अकोट सहकारी सूतगिरणीची सद्यस्थिती हलाखीची असून अवसायनात निघालेली ही संस्था आता व्यापाऱ्यांच्या ताब्यात गेली आहे. मात्र अनेक वर्ष सूतगिरणीला वैभव प्राप्त करून देणारे कामगार हक्काच्या दमाकरिता सैरभर झालेले आहेत. सहकारी सूतगिरणी 2007 साली महाराष्ट्र राज्य सहकारी शिखर बँकेने ताब्यात घेतली. त्यानंतर 2010 साली ही संस्था अवसायनात काढली गेली. संस्थेतील थकीत वसुली मिळण्याकरिता बँकेने संस्था भाडेपट्ट्यावर अथवा मालकी हक्काने देण्याचा प्रयत्न सुरू केला. दरम्यान संस्था बंद पडल्याने बेरोजगार झालेल्या कामगारांनी आपले घेणे मिळण्याकरिता विविध मार्गाने लढा सुरू केला. न्यायालयाने सर्व बाजू तपासत सूतगिरणींकडून कामगारांना एकूण 15,36,66,298 रुपये घेणे असल्याचा निर्वाळा दिला. त्यावर घेणे वसुली करण्याकरिता कामगारांनी बरेचदा मोर्चेही काढले. मात्र अजूनही त्याला यश न मिळाल्यामुळे कामगारांनी आज आंदोलनाचा पवित्रा घेतला. गेल्या काही दिवसांपासून वातावरणातील बदलाने सर्दी, घसा, खवखवणे यासारखे आजार वाढले आहेत. विशेषतः मुलांना या आजाराचा विळखा पडला आहे. अनेक जण हे आजार 3-4 दिवसात आपोआप बरे होतात म्हणून यासाठी 2 दिवस वाट पहा डॉक्टरांकडे जाणे टाळतात. तर काही जण स्वतःच्या मनाने औषधे घेऊन मोकळे होतात. मनाने किंवा कोणी सांगितले म्हणून कुठलेही औषध घेणे हे आरोग्यासाठी धोकादायक असल्याचे वैद्यकीय क्षेत्रातील जाणकारांनी स्पष्ट केले आहे.
वातावरणात झालेल्या बदलामुळे गेल्या काही दिवसांपासून आजाराचे प्रमाण वाढले आहे. आपल्या लहान मुलांमध्ये केवळ सर्दी असेल तर सर्दी 2 ते 3 दिवस वाट पाहता येते. मात्र सर्दीसोबत ताप असेल तर तात्काळ डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. दिवसा खोकला येत असेल तर वाट पाहता येते. डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय औषधीच्या दुकानातून औषधी घेतल्यास दुष्परिणाम होण्याची शक्यता असते. मोठ्यांची औषधी लहान मुलांना उपयोगी पडतीलच असे नाही. मोठ्यांना दिले जाणारे डोजेस आणि लहान मुलांचे डोजेस वेगवेगळे असल्याने त्याचे गंभीर परिणाम होऊ शकतात. बालदम्याच्या खोकल्याचे प्रमाण वाढत आहे. बाळाला वारंवार खोकला येत असेल, श्वासोच्छवास जलद होत असेल, दूध प्यायला अथवा जेवायला त्रास होत असेल किंवा बाळाचे खेळणे हालचाली कमी झाल्या असतील तर ताबडतोब डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे. सर्दीसोबत ताप असेल तर वेळीच वैद्यकीय सल्ला घेणे महत्त्वाचे ठरते. सध्या अनेक बालकांच्या फुफ्फुसात इन्फेक्शन होत असल्याची स्थिती आहे. अनेक बालकांना न्यूमोनियाची लागण झाल्याचे पाहायला मिळत आहे. त्यामुळे योग्य वेळी वैद्यकीय सल्ला घ्यावा. अकोला शहरातील प्रमुख रस्त्यांवर क्षमतेपेक्षा जास्त शालेय विद्यार्थी बसवून खासगी वाहनातून अवैध वाहतूक होत असताना प्रादेशिक परिवहन विभाग अकोला व शहर वाहतूक नियंत्रण शाखा याकडे दुर्लक्ष करीत आहे. विशेष बाब म्हणजे रस्ता सुरक्षा समिती सुद्धा याकडे लक्ष द्यावयास तयार नाही. त्यामुळे आश्चर्य व्यक्त होत आहे. अकोला शहरात अवैध वाहतुकीने कळस गाठला आहे. यामध्ये शालेय विद्यार्थ्यांना ने-आण करणाऱ्या खासगी वाहनांचा मोठ्या प्रमाणात समावेश आहे. सकाळपासून ते सायंकाळपर्यंत प्रत्येक शाळेसमोर ही खासगी वाहने ऑटो सहज पाहावयास मिळतात. परंतु याकडे प्रादेशिक परिवहन विभाग अकोला व शहर वाहतूक नियंत्रण शाखा हेतुपुरस्सर दुर्लक्ष करीत आहे. ओमिनी ॲप्पे ऑटोच्या माध्यमातून बेधडकपणे क्षमतेपेक्षा जास्त विद्यार्थी बसून ही वाहतूक शहर वाहतूक नियंत्रण शाखेच्या कर्मचाऱ्यांच्या डोळ्यासमोर सुरू असते. परंतु एकही कर्मचारी यावर कारवाई करण्यासाठी धजावत नाही. कदाचित अर्थपूर्ण कामामुळे याकडे दुर्लक्ष करीत असल्याची चर्चा होत आहे. विशेष बाब म्हणजे एका ओमिनीमध्ये केवळ 7 ते 8 विद्यार्थी बसवण्याची परवानगी असताना यामध्ये तब्बल 20 ते 25 विद्यार्थी बसून हा जीवघेणा प्रवास सुरू आहे. आजपर्यंत प्रादेशिक परिवहन विभाग अकोला व शहर वाहतूक नियंत्रण शाखेने एकही कारवाई या वाहनांवर केल्याचे दिसून येत नाही. विशेष बाब म्हणजे गॅस किटवर चालणाऱ्या या वाहनांचा कधीही अपघात घडू शकतो. विद्यार्थ्यांना अशा पद्धतीने कोंबून प्रवास करणाऱ्या वाहनांवर हे दोन्ही विभाग कारवाई करतील का असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित झाला आहे. अकोला कृषी उत्पन्न बाजार समितीमधील व्यापारी आणि अडत्यांच्या वादात माथाडी कामगारांनी काम बंद केले होते. कृषी उत्पन्न बाजार समितीत सततच्या वादात अडत्या आणि व्यापाऱ्यांच्या मनमर्जी हर्राशीमुळे माथाडी कामगारांच्या मजुरीवर परिणाम पडत होता. याकडे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सचिवाचे दुर्लक्ष असल्यामुळे बाजार समितीत अनेक घटकांची मनमर्जी चालत आहे. गेल्या काही दिवसांपासून अडत्या आणि व्यापाऱ्यांमध्ये विक्री केलेल्या मालाची अदा करण्याच्या वादात कृषी उत्पन्न बाजार समितीची हर्राशी प्रक्रिया बंद पाडण्यात आली होती. याचा विरोध करत कृषी उत्पन्न बाजार समितीच्या माथाडी कामगारांनी काम बंद केले. यावेळी कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये मोठ्या प्रमाणात माथाडी कामगारांची उपस्थिती दिसून आली. कृषी उत्पन्न बाजार समितीच्या अडत्या आणि व्यापाऱ्यांच्या वादात माथाडी कामगारांच्या मजुरीवर परिणाम होत असल्यामुळे माथाडी कामगार मजुरांनी याचा विरोध करून कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सचिवांवर वाद सोडवण्याचा अट्टहास लावला. या माथाडी कामगारांच्या काम बंदमुळे कृषी उत्पन्न बाजार समितीचा कारभार काही काळासाठी विस्कळीत झाला होता. त्यामुळे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सचिवांनी व्यापारी संघटनेचे अध्यक्ष, अडत्या संघटनेचे अध्यक्ष आणि माथाडी कामगार मजुरांच्या संघटनेच्या अध्यक्षांना घेऊन या वादाचा तोडगा काढण्यासाठी बैठक घेतली होती. या बैठकीत अनेक आरोप प्रत्यारोपाची वर्षा एकमेकांवर झाली होती. तसेच सचिवांच्या दुर्लक्षामुळे कृषी उत्पन्न बाजार समितीत असे वाद होत असल्याचे आणि बाजारात राजकारणाचा डाव असल्यामुळे कृषी उत्पन्न बाजार समितीत मनमर्जीने हराशी बंद होत असल्याने माथाडी कामगारांना मजूर मिळत नाही असा आरोप माथाडी कामगारांच्या संघटनेच्या अध्यक्षांनी लावला आहे. जैसा हम मार्केट पे 6 से 6:30 बजे काम पे आते हैं, काम आने के बाद में काम पे आने के बाद में ढेर फोड़ते, ढेर फोड़ने के बाद में जैसा जो काम शुरू होता ये कुछ पेमेंट के कारण इनका ऐसा है, कभी भी जैसा मार्केट बंद करते कभी भी चालू करते. हमारे को ये जैसा जो प्रतिनीति है जो दोनों की आपस में प्रतिनीति की जमती नहीं, इसके कारण ये पॉलिटिक्स इनकी चलती है और हमको मजदूरों को यहाँ तकलीफ है. कभी भी बंद करते कभी भी चालू करते. और जैसा पहले एपीएमसी मार्केट के तरफ से बंद होता था मार्केट और चालू भी होता था, अभी ये दोनों लीडर मालक बन गए.
अकोला जिल्हा पुरवठा विभागात आता ऑनलाईन पद्धतीने रेशन कार्ड तयार करण्यात येत आहे, परंतु यापूर्वी ऑफलाईन पद्धतीने सुद्धा एकाला रेशन कार्ड देण्यास विलंब करण्यात आला। या व्यक्तीने आपला रोष RRC न्यूज समोर व्यक्त केला। अकोला जिल्हा पुरवठा विभागाद्वारे नागरिकांना स्वस्त धान्य दुकानाच्या माध्यमातून अन्न व पुरवठा वितरण करण्यात येते। रेशन कार्डच्या माध्यमातून हे वितरण करण्यात येत असले तरी गेल्या 4 वर्षांपासून एका व्यक्तीला रेशन कार्ड देण्यापासून झुलवत ठेवण्यात आल्याची बाब समोर आली आहे। गेल्या 4 वर्षांपासून हा व्यक्ती जिल्हा पुरवठा विभागाचे कार्यालयाचे उंबरठे झिजवत आहे। त्याला वेगवेगळी कारणे देऊन परत पाठवण्यात येते असा आरोप या व्यक्तीने केलाय। सध्या ऑनलाईन पद्धतीने रेशन कार्ड देण्याचे काम सुरू आहे, परंतु सर्वसामान्य नागरिकांना अशा पद्धतीने त्रास होत असेल तर याला जबाबदार कोण असा प्रश्न उपस्थित झाला आहे। वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याकडे लक्ष देऊन सदर व्यक्तीला रेशन कार्ड द्यावे अशी मागणी त्यांनी केली असून ही मागणी पूर्ण झाली नाही तर आंदोलनाचा इशारा या व्यक्तीने RRC न्यूजशी बोलताना दिला। माझं नाव अनिकेत रामाराव नायडू, मी खडकी रहिवासी। मी 4 वर्ष झाले राशन कार्ड विभागात चक्रा मारू कंटाळलो। ते सर लोक म्हणतात आज या उद्या या परवा या अधिकाऱ्याची बदली झाली, त्या अधिकाऱ्याची बदली झाली। ते अधिकारी म्हणतात की मी डाटा नाही घेतला, ते म्हणतात चार्ज नाही घेतला, चार्ज घेतल्यावर म्हणतात डाटा नाही आहे, हे नाही आहे, तुम्ही हे नाही ते नाही, ह्या कागद आणा तो कागद आणा। इथं डॉक्युमेंट आणल्यावर 4 वेळा डॉक्युमेंट इथून गायब कसे काय झाले? माझी मागणी येत आहे की बाबा 4 वर्ष झाली मी कटाळलो, इथं येऊ माझं राशन कार्ड चालू करण्यात यावं। माझी प्रोसेस झालेली आहे, एन नंबर RC नंबर आलेला आहे, तरी त्यांना ते आणायला 3 वर्ष लावलं। एजंट लोकांचे कामं फटाफट करतात, ते पैसे दिले की उद्याच कार्ड चालू होते, 500ची नोट दिले की RC नंबर बाद येते। काय तर ऑनलाईन काम आहे, फसवेगिरीचं काम आहे सर्व। आम्ही आर्थिक परिस्थिती नसल्यामुळे आम्ही अन्नदात्यावर त्याच्या भरोश्यावर जीवन जगू राहिलो। अगर जर माझी मागणी हेच आहे, अगर जर हे झालं नाही की मी उपोषणाला बसणार आहोत। अकोला जिल्ह्यात वृद्ध कलावंत मानधन निवड समिती नसल्यामुळे अनेक वृद्ध कलावंतांचे प्रस्ताव प्रलंबित असल्यामुळे वृद्ध कलावंतांना उदरनिर्वाह करण्यासाठी अडचणी येत असून त्वरित निवड समिती गठीत करून कलावंतांचे प्रस्ताव मंजूर करावे यासह विविध मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले। प्रबोधनाच्या माध्यमातून जनजागृती करून हजारो कलावंत आपली उपजीविका भागवितात। 50 वर्षांवरील वृद्ध कलावंतांना शासनाकडून वृद्ध कलावंत मानधन दिले जाते। विविध अटी व शर्तींवर हे मानधन कलावंतांना देण्याची योजना असून याकरिता दरवर्षी जिल्ह्यातील 100 पात्र कलावंतांची निवड केली जाते। त्याकरिता दरवर्षी हजारो कलावंत अर्ज व प्रस्ताव सादर करीत असतात। मात्र जिल्ह्यात गेल्या 3 ते 4 वर्षांपासून वृद्ध कलावंत निवड समिती नसल्यामुळे हजारो कलावंतांचे प्रस्ताव प्रलंबित असून सदर प्रस्ताव त्वरित निकाली काढावे, अन्यथा कलावंत संघटनेच्या वतीने मोर्चा काढण्यात येईल अशी भावना कलावंतांनी व्यक्त केली। आम्ही 4-5 वेळा इथं निवेदन देऊन सुद्धा आम्हाला कोणताही पगार किंवा काही मानधन दिलेलं नाही आहे। त्यामुळे सर्वच हे कलाकार, प्रतिष्ठित कलाकार आपली जीविका जीवन म्हणजे उदरनिर्वाह याच्यावरच अवलंबून आहे। त्यामुळे आम्ही मानधनासाठी इथं बसलो आहे आणि यांनी जर का आमचं कोणतंही निवेदन स्वीकारलं नाही तर आम्ही याच्या पुढे धोरणे आंदोलन उग्र करू अशी आमची इच्छा आहे। आम्हाला असं वाटते सरकारने आमच्याकडे तातडीने लक्ष द्यावे आणि आमचं निवेदन स्वीकारावे हीच आमची अपेक्षा आहे। अकोट तालुक्यातील लोहारी शिरसोली रस्त्याचे काम दर्जाहीन होत असल्याचा आरोप करीत येथील ग्रामस्थांनी रस्त्याचे काम बंद पाडले। जोवर दर्जेदार मटेरियल वापरून काम होणार नाही तोपर्यंत काम सुरू करू देणार नाही असा पवित्रा यावेळी लोहारी शिरसोली गावातील नागरिकांनी घेतला। लोहारी शिरसोली रस्ता अत्यंत खराब झाल्यामुळे नागरिकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे। त्यामुळे या रस्त्यावरचे काम चांगल्या प्रतीचे होणे गरजेचे आहे। मात्र रस्त्याचे काम दर्जाहीन असल्याचा आरोप करीत नागरिकांनी रस्त्याचे काम बंद पाडले। या आधीही निकृष्ट दर्जाचे काम होत असल्याने या रस्त्याचे बंद पाडण्यात आले होते। मात्र पुन्हा त्याच प्रकारे काम सुरू असल्याने संतापलेल्या गावातील युवकांनी रस्त्यावरच ठिय्या आंदोलन करत दर्जेदार कामाची मागणी केली। जोपर्यंत दर्जेदार मटेरियल वापरणार नाही तोपर्यंत काम होऊ देणार नाही असा पवित्रा यावेळी ग्रामस्थांनी घेतला। सिव्हिल लाईन पोलीस स्टेशन हद्दीतील राष्ट्रीय महामार्गावरील मिराज सिनेमा गृहाजवळ सिगारेट घेण्याच्या वादावरून आरोपींनी एकावर धारदार शस्त्र चाकूने वार केल्याची घटना घडली होती। या गुन्ह्यातील 3ही आरोपींना सिव्हिल लाईन पोलिसांनी अटक केली।
अकोला शहरातील राष्ट्रीय महामार्ग जवळील मिराज सिनेमाच्या समोरील बाजूस काही अज्ञात युवकांनी सनी पान पॅलेस समोर कृष्णनगर चौक या ठिकाणी सिगारेट घेण्याच्या कारणावरून सुरुवातीला शाब्दिक खडाजंगी केली। त्यानंतर हा प्रकार वाढत गेल्याने धारदार शस्त्र चाकूने एका युवकावर हल्ला करून त्यास गंभीर जखमी करून आरोपी फरार झाले होते। या घटनेची माहिती मिळताच सिव्हिल लाईन पोलीस स्टेशनचे पथक घटनास्थळी दाखल झाले। सदर जखमी युवकाला सर्वोपचार रुग्णालयात तातडीने उपचाराकरिता दाखल करण्यात आले। दिलेल्या तक्रारीवरून आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करून घटनेचे गांभीर्य लक्षात घेता पोलिसांनी अज्ञात आरोपींना शोधण्यासाठी प्रयत्न सुरू केले आणि काही तासातच 3 आरोपींना पोलिसांनी अटक केली। रात्री पोलिसांना माहिती मिळाली की बिग सिनेमासमोर एक सनी पांढेला आहे, त्या ठिकाणी भांडण झाले, त्या ठिकाणी रोडवर रक्त सांडलेलं आहे। तशीच जशी सूचना मिळाली तसेच तात्काळ डीबी पथक त्यामध्ये किशोर, भूषण, अकोटकर, गणेश या लोकांना तात्काळ त्या ठिकाणी रवाना केले। तसेच जो जखमी होता जखमीला आपल्या आयकॉनमध्ये भरती केली असल्याने एक टीम त्या ठिकाणी रवाना केली आणि आम्ही सुद्धा घटनास्थळी गेलो। घटनास्थळ बघितलं असता त्या ठिकाणी पुष्कळ रक्त सांडलेले होते। नंतर आरोपी त्या ठिकाणी नव्हते, विरोधी जे होते त्यांना आरोपी माहीत नव्हते। तात्काळ आम्ही डीबी पथकांना रवाना केलं आरोपी अटक करण्याकरता। सर जी घटना ही सनी पांढेला या ठिकाणी घडलेली आहे। घटनेचा पार्श्वभूमी अशी आहे की सनी पांढेला या ठिकाणी कृष्णनगरमध्ये 3 मुलं उभे होते। त्यानंतर अज्ञान वगैरे हे मुलं गेले आणि त्यांनी त्या सिगरेट घ्यायच्या वादावरून पैसे नंतर तू की मी केव्हा देऊ अशावरून त्यांचा वाद झाला आणि त्याचा वाद होऊन त्यात अज्ञानच्या पायाला चाकू लागून तो जखमी झाला। त्याला लोकांनी त्याला दवाखान्यात भरती केले होते। आम्ही तात्काळ आमचे डीबी पथकस ते कर्मचारी जे आहेत किशोर सोनोने, भूषण मोरे, अकोटकर आणि गणेश लोकांना तात्काळ वाढून आम्ही 3 आरोपींना विदिन 1 आवरमध्ये त्यांना अटक केली आणि अटक करून त्यांना आज होईल त्यांचा कोर्टातून आम्ही पिशार मागितला असता मला दिनांक 13 तारखेचा पिशार घेतला। पुढील तपास चालू आहे आणि अशा घटना पुन्हा होऊ नये याकरता आम्ही प्रतिबंधित कारवाईचे उपाययोजना आम्ही करत आहोत आणि यांची घटना घडणार नाही याकडे लक्ष देत आहोत। वडाळी देशमुख येथील श्रीमती लक्ष्मीबाई गणगणे विद्यालयामध्ये समाजभूषण स्वर्गीय राम उपाख्य भाऊसाहेब गणगणे यांचा जयंती उत्सव शाळेच्या प्रांगणात पार पडला। यावेळी विद्यार्थी व शिक्षकांची उपस्थिती होती। स्वर्गीय भाऊसाहेब गणगणे यांच्या जयंतीनिमित्त स्वर्गीय प्रभाकर गणगणे व स्वर्गीय श्रीमती लक्ष्मीबाई गणगणे यांच्या प्रतिमेचे पूजन व हारार्पण करून समाजभूषण भाऊसाहेब गणगणे व ज्योतिबा फुले यांच्या पुतळ्याचे पूजन करण्यात आले। यावेळी विद्यार्थी व शिक्षकांनी भाऊसाहेब गणगणे यांनी केलेल्या कार्याची आठवण करीत त्यांच्या स्मृतींना उजाळा दिला। यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष विजय गणगणे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते। स्वर्गीय भाऊसाहेब गणगणे यांच्या जयंतीनिमित्त आमच्या विद्यालयामध्ये विद्यार्थ्यांनी, शिक्षक वृंदांनी आणि उपस्थित सर्व मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये आज असं या भव्यदिव्य अशा कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं। भाऊसाहेबांचा उद्देश निश्चितच आजचं काम आजच करावं, त्याचबरोबर या विद्यालयामध्ये जे विविध स्तराचे उपक्रम या ठिकाणी आयोजित केले जातात, या कार्यक्रमाअंतर्गत विद्यालयाची भव्य अशी मोठी इमारत, प्रसिद्ध असे बाग बगीचा, ज्ञानलक्ष्मी गुरुकुल कॉन्व्हेंट, त्याचबरोबर शिक्षकवृंद, विद्यार्थी तसेच आज या कार्यक्रमाकरिता अध्यक्ष म्हणून लाभलेले आमच्या गावातील प्रतिष्ठित नागरिक श्रीमती विजयभाऊ गणगणे, मुख्याध्यापक, माजी मुख्याध्यापक श्री यवतकर सर, श्री सावरकर सर, दंडमुक्ती अध्यक्ष, सरपंच, त्याचबरोबर आमच्या ज्ञानलक्ष्मी गुरुकुलच्या मुख्याध्यापिका त्यांचा सर्व स्टाफ, अरुंभ मोहकार, त्याचबरोबर अजून आमचे सर्व शिक्षक वृंद आणि आमचे सर्व चिमुकले या सर्वांच्या उपस्थितीमध्ये या कार्यक्रमाचं भव्य दिवस आयोजन करण्यात आलं होतं। मी त्या सर्वांचे शेवटी या कार्यक्रम यशस्वीबद्दल सर्वांचे आभार मानतो। धन्यवाद। Hello friends, good morning. My name is Priya Ketan Sona. Today program Honorable
Honorable President, respected headmaster, my dear teacher, dear non-teaching staff and loving brothers and sisters. Today we are gathered here to celebrate birth anniversary of Bhausaheb Gangane. Bhausaheb Gangane was born at Munga, a village on the bank of the river Chandrika, 12 December 1921. Though agriculture, he was main occupation of his family. As a side business, he also started grocery. His full name was Ramkrishna Motiramji Gangane. पुन्हा एक नजर टाकूया आजच्या प्रमुख घडामोडींवर. हेडलाईन्स प्रस्तुत करता पंकज कोठारेज, कोठारी कन्स्ट्रक्शन कंपनी, रामी हेरिटेज, जुना आरटीओ ऑफिस समोर, अकोला. शहरात रस्त्यावर पादचाऱ्यांना चालण्यासाठी फुटपाथ नाही, राजकीय हस्तक्षेप नसताना प्रशासन गप्प का? अकोट सहकारी सूतगिरणी कामगारांचे शोले स्टाईल आंदोलन, कामगारांच्या हक्काचे पैसे त्वरित देण्याची मागणी. सर्दी खोकल्यासाठी डॉक्टरांचा सल्ला योग्य, सल्ल्याशिवाय औषध घेतल्यास होऊ शकतो गंभीर परिणाम. शहरात अवैध वाहतुकीने गाठला कळस, खासगी वाहनात क्षमतेपेक्षा जास्त शालेय विद्यार्थ्यांचा प्रवास. बाजार समितीमधील व्यापारी आणि अडत्याच्या वादात माथाडी कामगारांनी केले काम बंद आंदोलन. बातम्यांसाठी तुम्ही पाहत रहा RRC न्यूज. यूट्यूब चॅनलवर तुम्ही पण लाईक आणि सबस्क्राईब करा RRC डिजिटल अकोला हे यूट्यूब चॅनल. जगभरात कुठेही पहा RRC डिजिटल अकोला. पुन्हा भेटूया ताज्या बातम्यांसह, नव्या घडामोडींसह, नव्या बातमीपत्रात. तोवर नमस्कार.